नमस्कार. डी.एस. चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला तालुक्यातील बदापूर शिवारात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ हादरले आहेत. पुण्यात नोकरीला असलेल्या आणि सुट्टीसाठी गावी आलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने हा तरुण थोडक्यात बचावला आहे. या घटनेनंतर परिसरात वन विभागाने पिंजरा लावला असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येवल्यातील बदापूर शिवारात शेतकरी कुटुंबातील रमेश मोरे हा युवक, जो पुण्यात नोकरीला आहे, तो सुट्टीसाठी घरी आला होता. पहाटेच्या सुमारास रमेश लघुशंकेसाठी घराबाहेर आला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याला पाहताच रमेशने तातडीने तिथून पळ काढल्याने त्याचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक पंकज नागपुरे आणि चालक गणेश चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने परिसरात पिंजरा लावला आहे. या परिसरात केवळ एकच नव्हे तर 3 बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिसरात पाळीव कुत्र्याचे अवशेषही सापडल्याने भीती अधिकच वाढली आहे. यावेळी शेतकरी भावडू मोरे, बाजीराव देवडे, गोरख मोरे, सचिन वखारे, नवनाथ सिंग यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुण्याहून सुट्टीसाठी आलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न सुदैवाने तरुण बचावला. परिसरात वन विभागाकडून पिंजरा तैनात. 3 बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डी.एस. मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. माझं नाव रमेश आहे. मी पुण्याला जॉब करतो आणि मी इथं सुट्टीवर आलो होतो जत्रेनिमित्त. तर सकाळी उठलो आणि माझ्यासमोरच अचानक दिसला आणि मी त्याला बघून घाबरून थोडंसं पळालो. तर मी पळता पळता पडलो आणि थोडंसं इजा पण झाली मला असं. तर हे सगळं होतं. ते सगळं बघून आणि घरचे उठले झोपेतून आणि आरडाओरडा झाला. तर ते पळाला तो तिथूनच रिटर्न असं. तर एकंदरीत तुम्हाला काही बिबट्याने जखमा केल्या? नाही, बिबट्याने जखमा नाही केल्या. मीच स्वतःच्या बचावासाठी पळालो तर थोडंसं लागलं असं. आज रोजी सकाळी नवनाथ शिंगर यांचा मला कॉल आला. त्या कॉलवर असं कळालं की सकाळी 4 वाजता पहाटेच्या त्यांच्या इथं आलेला मुलगा आहे, त्याच्यावर नाही का म्हणजे सकाळी तो बाहेर निघाला म्हणजे लघुशंकेला बाहेर निघाला होता. तर बिबट्या तिथे शिकाऱ्याची याच्याने दाबा धरून बसलेला होता. त्याची आणि त्याची समोरासमोर नजर झाली व ते हा मुलगा त्याच्या दिशेने पळाला आणि बिबट्या पण त्याच्या दिशेने पळाला. पण तो पळता 2-3 पावलं घेऊन तो मुलगा पडला व त्याच्या पायाला थोडी जखम झालेली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते पिंजरा लावावं सदर ठिकाणी. 3 बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे आम्ही सदर ठिकाणी तुरंत तत्काळ आलो. सदर ठिकाणी मागणीनुसार पिंजरा लावलेला आहे. सदर ठिकाणी पाहणी केली असता तर 2 दिवसाआधी एक कुत्रे पण इथं मारलेलं आहे. ते कुत्र्याचे पण औषध आम्हाला सापडले. त्यानुसार आम्ही त्या जागेची पाहणी करून त्या जागेवर आम्ही पिंजरा लावलेला आहे. आता तिथे एखादं बक्ष ठेवून 2-4 दिवस आम्ही हा कार्यक्रम करणार आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही बिबट्या टॅप करण्याचा प्रयत्न करणार आहे.